आढावा। मुंबईतील शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांची नरिमन पॉइंट येथील महिला आर्थिक विकास महामंडळ सभागृहात विशेष बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखल्याचंही सांगण्यात येत आहे। तसंच निवडणुका तोंडावर असल्यानं कामाला लागण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या। यावेळी राहुल शेवाळे, निलेश राणे, शीतल म्हात्रे, सचिव राम रेपाळेंसह अन्य माजी नगरसेवक उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे हे मनसेचे नेते आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयुक्तालयात जात मनसे नेते आयुक्तांची भेट घेत चर्चा करतील। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुका वेळेत होतील असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। मला याची पूर्ण माहिती नाही, पण या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत, वेळेत होतील एवढंच मी सांगेन। पण या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत, वेळेत होतील एवढंच मी सांगेन। निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय यांच्यात जो काही निर्णय होईल तो आम्हा राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील अशी प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमावर प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। शेवटी बघा हा जो प्रश्न आहे माझ्या अखत्यारीत नाहीये, कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील। शेवटी बघा हा जो प्रश्न आहे माझ्या अखत्यारीत नाहीये, कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। वेळेतच निवडणुका होतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी दिला, तर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। खासदार सुप्रिया सुळेंनी उशिरा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना हे सरकारचं अपयश असल्याचं म्हटलंय। ग्राउंडवर कोण नाहीच ना। जिल्हा परिषद, नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो, जो हाकेला 24 तास त्यांच्या बरोबर असतो, तो जागेवरच नाहीये। त्यामुळे हे दुर्दैव आणि पूर्णपणे सरकारचं अपयश आहे। यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे खुंटलाय असं तुम्हाला म्हणायचं काय वाटतं? नाही, तो खुंटलाय निधी नाही म्हणून सरकारकडे। महाराष्ट्र सरकारचा हा जो कारभार आहे तोच चुकतोय। सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत, कुणाकडे जात आहेत। निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही सज्ज आहोत अशी प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमावर एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तर विकासाचे प्रकल्प राबवल्यानं कामाची पोचपावती म्हणून महायुतीला विधानसभेत मोठा विजय मिळाला, त्याचीच पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही होईल असा विश्वास सुद्धा एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल, हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे। त्यामुळे सर्व यंत्रणांचा, सर्व मशिनरी जी आहे, EVM आणि सगळे जे काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेप्रमाणे निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल आणि त्याप्रमाणे कार्यक्रम होईल। जात प्रमाणपत्रांचं सर्टिफिकेट देताना कोणतीही खाडाखोड झालेली कागदपत्र ग्राह्य धरू नयेत आणि त्याद्वारे प्रमाणपत्र वाटप करू नये असा महत्त्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झाला। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीत एकूण 18 ते 19 विषयांवर चर्चा झाली। दरम्यान खाडाखोड झालेली प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचं ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। फोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोडदेरे डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये। जे नियमानी आहे तिथे मराठा कुणबी, कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे, अशी चर्चा या ठिकाणी झाली। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नेमण्यात आली, त्याप्रमाणे खोट्या नोंदी शोधण्यासाठी समिती नेमली जावी अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी खोट्या कुणबी नोंदी असलेली आणि खाडाखोड झालेली कागदपत्र दाखवली। ओबीसी उपसमितीच्या बैठकीतही भुजबळांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। कुणबी
सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची, त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल ते शोधा. मराठा आरक्षणावरून आणि मराठा समाजाला देण्यात आलेल्या निधीवरून छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये तफावत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. गेल्या 25 वर्षात ओबीसी महामंडळाला 2,500 कोटी दिले तर 3 वर्षात मराठा समाजाला 25,000 कोटी रुपये दिले गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर मुलांचं आणि मुलींचं जिल्हा वसतिगृह, प्रादेशिक ओबीसी कार्यालय त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अद्याप पूर्ण झालेला नाही, तो पूर्ण करावा अशी मागणीही भुजबळांनी केली आहे. 25 वर्षामध्ये ओबीसीला 2,500 कोटी आणि 3 वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण 25,000 कोटी रुपये दिले. हिंगोली जिल्ह्यात आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी 50 मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जाईल. मनोज जरांगे यांनी या जातीच्या प्रमाणपत्रासाठी आंदोलन आणि उपोषण केलं होतं. त्यानंतर अखेर राज्य शासनानं हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय जाहीर करत मराठा समाज बांधवांना आता कुणबी जातीचं प्रमाणपत्र वितरित करण्याचा निर्णय घेतलाय. आजपासून धाराशिवमध्ये सुद्धा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होणार आहे. हैदराबाद गॅझेटचा GR लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रमाणपत्रांचं वाटप होईल. धाराशिवमध्ये आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्रासाठी 12 प्रस्ताव अर्ज आले असून कुणबी प्रमाणपत्राबाबत कार्यशाळेनंतर प्रमाणपत्र वाटपाला गती मिळणार आहे. राज्यात मराठा ओबीसी अशा आरक्षणाचा वाद सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नव्या वादाला तोंड फोडलं. बंजारा आणि वंजारी समाज एकच असल्याचं वक्तव्य मुंडेंनी काल केलं होतं, पण त्याविरोधात बंजारा समाजानं तीव्र आक्षेप घेतल्यानं मुंडेंनी U-टर्न घेतलाय. दोन्ही जाती वेगळ्या असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जातीचं तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमातीचं आरक्षण आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला ST प्रवर्गाचं आरक्षण आहे. महाराष्ट्रातही तसंच आरक्षण मिळावं अशी मागणी बंजारा समाजानं लावून धरली आहे. त्यातच मुंडेंनी असं वक्तव्य केल्यानं बंजारा समाजात नाराजी आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे. त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे. धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारी समाजाबाबत केलेल्या विधानावर दोन्ही समाजातील धर्मगुरू आणि नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. बघूयात. बंजारी एक कसं राहणार आहे. आमचं पेरा, आमची संस्कृती वेगळा, पेरा वेगळा, राहणीमान वेगळा, गावापासून तांडा वेगळा, आमची बोली भाषा वेगळी. रास्ता करायचे म्हणून त्याचं ते रास्ता कसं राहणार आहे, ते कसं रास्ता राहणार आहे. यात वास्तविक पाहता आता ते मंत्री महोदय आहे, त्यात वास्तविक पाहता त्यांना समज काय चालरीती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळा आहे, बोलणं वेगळं आहे. बंजारा समाजाला VJ कॅटेगरी आहे आणि NT क मध्ये हा वंजारा समाज येतो. म्हणून आरक्षणाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही समाज वेगवेगळे आहे आणि यावर मुंडे साहेबांची जी भूमिका आहे की वंजारी समाजाला सुद्धा STचं आरक्षण मिळावा, तर याकरता आमचा सुद्धा पाठिंबा आहे. ते त्या क्रायटेरियामध्ये वंजारी समाज बसत असतील तर निश्चितच त्यांना ते आरक्षण मिळावं, ही भूमिका आमची राहील. त्यांनी बंजारी वंजारी वाद असं करू नये, माझी त्यांना विनंती राहील. आणि इतकं मोठं आमचं नुकसान होईल की आम्हाला आज 3.5% जे आरक्षण आम्हाला आहे त्या 3.5% आरक्षणामध्ये भाजपा जे राजपूत भामटांनी घुसखोरी केली आणि ते आरक्षण सुद्धा आमचं जात आहे. गेल्या 4-5 वर्षापासून 4 अधिवेशने झाली, सरकारने त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्याची चौकशी अजून लावलेली नाही आहे. आमचं आरक्षणच आज धोक्यात आहे. बंजारा समाजाचे रोटीबेटी व्यवहार वेगळे आहेत, आमचे वेगळे आहेत. वंजारी समाज आणि बंजारा समाज अति भावासारखं वागतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये राहतो. हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या जाती टाकल्या गेल्यात, ज्यावेळी ते सगळं रेकॉर्ड काढलं त्या रेकॉर्डमध्ये धनगर समाजसुद्धा STमध्ये आहे, बंजारा समाजसुद्धा STमध्ये आणि वंजारी समाजसुद्धा STमध्ये आहे. त्यामुळे आम्ही मागणी करतोय महाराष्ट्रामध्ये आम्हाला STमध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे.
बंजारा आणि वंजारी भावनेनं एकच असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी प्रेमापोटी केल्याचं म्हणत भगवानगडाचे विश्वस्त आणि वंजारी समाजाचे नेते राजेंद्र राख यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. जाणून बुजून ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं. राजेंद्र राख हे भगवानगडाचे विश्वस्त आणि काँग्रेस ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. बंजारा समाज आणि धनगर समाज बाहेरील राज्यात एसटीमध्ये असल्याचं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. तर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिलं आहे ते चुकीचं असून धनगर समाज आणि वंजारी समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्या अशी मागणीही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. हा मराठा समाज कुठं काही तुम्हाला हे नसताना सुद्धा तुम्ही हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून त्याला सर्रास कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम प्रतिज्ञापत्रावर जर वाटप करण्याचे आदेश देत असाल तर माझ्या धनगर समाज बांधवांनी, माझ्या बंजारी समाज बांधवांनी, वंजारी समाज सुद्धा काही राज्यामध्ये एसटीमध्ये यांनी सर्वांना याला एसटीमध्ये टाकावं ना. मग आता हिंगोलीतील कळमनुरी शहरात उपविभागीय अधिकार्यालयावर आज ओबीसी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंसह अन्य नेते सहभागी होणार आहेत. लातूरमध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजानं भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या निकषांवर अनुसूचित जमातींचं जात प्रमाणपत्र दिलं जातं त्याच निकषांवर मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चा निघतायत. सोलापुरात बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला. सोलापुरातील नेहरू नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला. यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयावर धडकले. तहसील कार्यालयावर येऊन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना बंजारा बांधवाने निवेदन दिलं. तिकडे अमरावतीत देखील बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. आयर्विन चौक इथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा करून सहभाग घेतला. आरक्षणाच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला. यावेळी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती शहरातील आयर्विन चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी महिला पारंपरिक वेशभूषा घालून सहभागी झाल्या तर हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधवही उपस्थित होते. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज ध्वजारोहण होणार आहे. ठाणे घोडबंदर सर्व्हिस रोड विलिनीकरणाचं काम तात्काळ थांबवण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. काम थांबवलं नाही तर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. आजपासून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू होणार आहे. गावं समृद्ध होण्याच्या दृष्टीनं सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या गावांना 272 कोटींची बक्षिसं दिली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री गावातून या योजनेचा शुभारंभ होईल. आज जवळपास 28,500 गावात योजनेच्या निमित्तानं ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय. 2021 मधील मंत्री भुजबळांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयानं दिलेत. मुंबई आणि नाशिकमधील बेनामी मालमत्ता प्रकरणी 2021 मध्ये भुजबळ कुटुंबियांविरोधात आयकर विभागानं कार्यवाही केली होती. भुजबळ कुटुंबियांकडून सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि त्यानुसार डिसेंबर 2024 मध्ये उच्च न्यायालयानं तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र उच्च न्यायालयाचा आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयानं स्पष्ट केलं. मंत्री छगन भुजबळांशी संबंधित महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणाला बांधकाम करणाऱ्या चमणकर बंधूंना दोषमुक्त करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाकडून चमणकर बंधूंना मोठा दिलासा देण्यात आला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठानं चमणकर बंधूंना दोषमुक्त केलंय. त्यामुळे कृष्णा चमणकर, प्रशांत चमणकर आणि प्रसन्न चमणकर यांना दिलासा दिलेला असून त्यांच्यावर बांधकामामध्ये अनियमितता केल्याचा आरोप होता तो आता रद्द झालाय. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार असलेला उद्धव निमसे काल पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोळ्याच्या दिवशी धोत्रे आणि निमसे गटात झालेल्या वादात गंभीर जखमी असणाऱ्या राहुल धोत्रेचा 8 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे निमसे आणि सहकार्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राहुल धोत्रे या युवकाच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी उद्धव निमसे याला काल अटक करण्यात आली आहे. त्याला आज आम्ही मान्य न्यायालयात हजर केलं आणि अटकेची कारणं आम्ही सविस्तरपणे नमूद केली. त्यानुसार मान्य न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी उद्धव निमसे याला दिलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील प्रकल्पांच्या पायाभूत सोयी सुविधांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांसाठी उपसमितीऐवजी आता थेट मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज पाहणार आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष तर इतर मंत्रीही सदस्य राहतील. तसंच राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत नवीन अॅनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. शिवभोजन थाळी संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांना थकलेली बिलं देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांची बिलं रखडल्यानं थाळी संकटात सापडल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये शिवभोजन थाळीच्या संदर्भामध्ये ज्या शंका आहेत, शिवभोजन थाळीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं जी 3-3, 4-4 महिने मिळालेली नाहीत, त्याच्या संदर्भात देखील माझ्यामार्फत चर्चा उपस्थित झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची बिलं देखील देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेतलेला आहे. लवकरच आता मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एबीपी न्यूजच्या रिशेपिंग इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये ही घोषणा केली. यासाठी मुंबई विमानतळावर एक जेट्टी बांधण्यात आली असून महाराष्ट्र सरकारनं वॉटर टॅक्सी योजनेला मान्यता दिली असल्याची माहितीही गडकरींनी दिली आहे. इटलीतील व्हेनिसप्रमाणेच मुंबईतही लोक वॉटर टॅक्सीने प्रवास करू शकतील असा दावा गडकरींनी केला. करीब 5 से 6 हजार ये वाटर टैक्सी से, जैसे आप वेनिस में है ना, वैसे आप जा सकते हो. तो ये इसके बारे में देवेंद्र जी ने एक कंपनी से बात की, क्योंकि स्टेट गवर्नमेंट का प्रोजेक्ट है. मैंने वो शिपिंग मंत्री की तैयारी करके रखा था. उसमें कंपनी अभी सिलेक्ट हुई है और एयरपोर्ट अभी शुरू हो रहा है. और ये वाटर टैक्सीज मुंबई में शुरू करने का महाराष्ट्र सरकार ने कार्यक्रम लिया. मैं उसके पीछे था और मेरी उनसे बात हुई. उसमें जो जो सलाह देना था मैंने उनको दिया और मुझे लगता है ये अभी टेकअप हो जाएगा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत तब्बल 26,34,000 लाडक्या बहिणींना वगळण्यात आले. ही योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीला 2,50,00,000 लाभार्थी होते. लाभार्थ्यांची संख्या आजच्या घडीला 26,24,000 आली आहे. मुंबईत काही काळासाठी मोनोरेल बंद ठेवण्यात येणार आहे. MMRDAचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली. एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. सततच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल प्रशासनानं हा निर्णय घेतला. मुंबईत काही काळासाठी मोनोरेल बंद ठेवण्यात येणार आहे. MMRDAचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी घोषणा केली. एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी ही घोषणा केली. त्यावर मोनोरेल ट्रॅकवर आता ते बाईक टॅक्सी चालवतील असा टोमणा आदित्य ठाकरेंनी लगावलाय. पुढे बोलताना कुठलीही सेवा सुरू ठेवण्यासाठी त्यामध्ये प्रोफेशनल लोक असायला हवेत आणि ती सेवा सुरू ठेवण्याची क्षमता असायला हवी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. संजय मुखर्जी असं म्हणतात की मोनोरेल आता जेव्हा काही काळासाठी बंद करणार आहोत, अनेक अडचणी येत आहेत ना, त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालते आणि एकच जाईल त्याच्यावरनं. तसं मोनोच आहे ना ते, पण त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालते आणि एकच जाईल त्याच्यावरनं. तसं मोनोच आहे ना ते पण. बीडकरांचं आता मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि याचंच औचित्य साधत अहिल्यानगर ते बीड या रेल्वे लोहमार्गावर पहिली रेल्वे धावणार आहे. त्यामुळे बीडकरांची स्वप्नपूर्ती या निमित्तानं झाली आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी करण्यात येत होती आणि आज अखेर स्वप्नपूर्ती झाल्यानं बीडकरांना याची उत्सुकता आहे. रेल्वे स्थानक, रेल्वे नेमकी कशी असते हे पाहण्यासाठी अनेक जण रेल्वे स्थानकावर गर्दी करतायत, तर काही शाळांकडून विद्यार्थ्यांना ही सफर घडवली जाते. पुण्यात कात्रज बस डेपोत पहिल्या डबल डेकर बसची ट्रायल रन पार पडली. या डबल डेकर बसमध्ये 60 सिटिंग्स आणि 25 स्टँडिंग अशी एकूण 85 प्रवाशांची क्षमता असेल. विशेष म्हणजे या सगळ्या डबल डेकर ई बस वातानुकूलित असणार आहेत. दरम्यान पुढील 10 ते 15 दिवसात या डबल डेकर बसची पुन्हा ट्रायल रन होणार असून त्यानंतर ही पहिली डबल डेकर बस पुणे शहरात धावणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार झाला. पुण्यातील साहित्य परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या
त्यांचा सत्कार करण्यात आलाय। ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब पचवे आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन आज दिवसभर बंद राहणार आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असल्यानं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारण्यात येणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अशी माहिती दिली। अटल सेतूजवळ हे शिवस्मारक उभारणार अशीही माहिती त्यांनी दिली आहे। हैदराबादला गॅझेटियरला मान्यता देत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय, त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आतापर्यंत 2 जनहित याचिका दाखल झाल्यात। विनीत धोत्रे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर 18 सप्टेंबरला तर शिवा संघटनेच्या याचिकेवर 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर पाठवावेत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या आहेत। आजच्या कॅबिनेटमध्ये अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। पंचनामे पोहोचल्यानंतर तातडीने मदत करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या वेगवेगळ्या विभागाला आणि पालकमंत्र्यांना पण सांगितलेले की प्रत्येकाने या 2 दिवसात आपापल्या जिल्ह्याचा आढावा घ्या। त्याच्यातून पुन्हा माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे। संपूर्ण महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील माळपिंपरी गावात ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। तर या पिकांचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी करण्यात आली। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महाजनांची भेट घेतली आणि तहसीलदारांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो, त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काही नियमानुसार मदत असेल ती तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। मराठा नेते आणि आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंबड तालुक्यातल्या महाकाळ गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी शेतपिकांच्या नुकसानीचा आढावा घेत आपण शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ आधाराची आणि मदतीची गरज असून सरकारनं दुर्लक्ष केल्यास मोठं आंदोलन उभारू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। मुख्यमंत्र्यांनाही सांगतो, विरोधी पक्षनेत्यालाही सांगू, आपण या विषयात अजितदादांनाही सांगू, साहेबांनाही सांगू, त्यांची जी प्रक्रिया राबवतात कृषी मंत्र्यांनाही सांगायला लागणार आहे, महसूल मंत्र्यांनाही हा विषय सांगायला लागणार आहे। मला तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे। शेतकरी खूप खचला आहे बरं। पुन्हा आम्हाला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती यावं लागेल, मग आम्ही हायगाई करणार नाही, मग आम्ही इतकं मोठं आंदोलन उभा करू की आम्हाला शेतकऱ्यापेक्षा मोठं काय नाही। त्याच्यामुळे मजा घेऊ नका शेतकऱ्यांची, आणि सरकार घेणार नाही। आजच्या बैठकीत 100% काहीतरी निर्णय घेऊन सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली। आणि यासोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट्स माधवी सोबत बघत रहा एबीपी माझा।